मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. कच्च्या तेलाच्या किमती सतत वर खाली होत आहेत आणि त्याचा थेट परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशांवर दिसतोय. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. चला तर जाऊया आजच्या बातमीकडे. 2 वर्षाहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास स्थिर होते. लोकांनाही वाटायला लागलं होतं की आता कदाचित इंधन दरवाढीचा ताण थोडा कमी झाला आहे. फक्त मार्च 2024 मध्ये जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे भाव 2 रुपयांनी स्वस्त करण्यात आलं होतं. त्यामुळे सामान्य माणसाला थोडा दिलासा मिळाला होता. पण 16 मे पासून चित्र अचानक बदलायला सुरुवात झाली. सरकारकडून एकदम 3 रुपयांची वाढ करण्यात आली आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात तब्बल 4 वेळा इंधनाचे दर वाढले. आता 25 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा नवे दर लागू झाले आहेत आणि या वाढीने सर्वसामान्यांचा ताण आणखी वाढवला आहे. या ताज्या दरवाढीत पेट्रोलच्या किमतीत तब्बल 2 रुपये 61 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी महागलं आहे. आता मुंबई आणि पुण्यात पेट्रोल 111 रुपये 21 पैशांवर पोहोचलं आहे, तर डिझेल 97 रुपये 83 रुपयांवर पोहोचले आहे. आता मुंबई आणि पुणे यात पेट्रोलचे भाव 111 रुपये 21 पैशांवर पोहोचला आहे, तर डिझेल 97 रुपये 83 पैशांवर गेलाय. दिल्लीत पेट्रोलने अखेर 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ते आता 102 रुपये 12 पैशांवर पोहोचलं असून डिझेल 95 रुपये 20 पैशांवर पोहोचलं आहे. कोलकात्यात पेट्रोल 113 रुपये 51 पैसे तर डिझेल 99 रुपये 82 पैसे इतकं झालं आहे. चेन्नईमध्येही पेट्रोल 107 रुपये 77 पैसे आणि डिझेल 99 रुपये 55 पैशांवर पोहोचलं आहे. आणि फटका फक्त पेट्रोल डिझेल पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आणखी पुढे आहे का? सीएनजीच्या दरातही 23 मे रोजी पुन्हा 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात ही तिसरी वाढ असून आतापर्यंत सीएनजी एकूण 4 रुपयांनी महागलं आहे. यामुळे सर्वाधिक चिंता आता ट्रान्सपोर्ट क्षेत्रात दिसत आहे. कारण डिझेल महागलं की मालवाहतूक खर्च वाढतो. मालवाहतूक वाढली की बाजारात भाजीपाला, दूध, किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढायला सुरुवात होती. रिक्षा चालक, टॅक्सी ड्रायव्हर, छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि रोज प्रवास करणारे नोकरदार सध्या प्रत्येक जण वाढत्या खर्चामुळे दबावाखाली आला आहे. इव्हन सोशल मीडियावरही लोक संताप व्यक्त करत आहे. अनेक जण म्हणत आहे पगार तिथेच आहे पण पेट्रोल आणि रोजचा खर्च मात्र सतत वाढतोय. आर्थिक तंत्रज्ञानाच्या मते जर इंधन दरवाढीचं हे सत्र असंच सुरू राहिलं तर पुढच्या काही दिवसात महागाई आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच ही फक्त पेट्रोल डिझेल दरवाढीची बातमी नाही, तर ती प्रत्येक घराच्या बजेटशी, प्रत्येक प्रवाशाशी आणि सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी थेट जोडलेली चिंता बनली आहे. तुम्हाला या दरवाढीबद्दल काय वाटतं? आणखी किती रुपयाने पेट्रोल आणि डिझेल वाढण्याची शक्यता आहे? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.